ज्या नारायणगावची ओळख जगाच्या नकाशावर विठाबाई नारायणगावकर यांच्यामुळे आहे, त्यांनी तमाशाला एक असं महत्त्वाचं स्थान निर्माण करून दिलं की ज्यामुळे तमाशा हा संपूर्ण जगभरात देशात ओळखला जाऊ लागला। त्या विठाबाई नारायणगावकर ह्या नारायणगावच्या, मी आता जिथं उभा आहे ते पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातलं नारायणगाव, जे पुणे नाशिक महामार्गा शेजारी माझ्या पाठीमागे जर आपण बघत असाल तर हे नारायणगाव बस स्थानक आहे। आणि याच नारायणगाव बस स्थानकाच्या बाजूला जर आपण इथं पाहिलं तर हा जो विठाबाई नारायणगावकरांचा प्रवास आहे तो जगाला माहीत व्हावा याकरिता विठाबाई नारायणगावकरांचा पुतळा जो आहे तो राज्य शासनाने उभारला। मात्र हा जो पुतळा आहे तो अशा पद्धतीने विळख्यात सापडलेला आहे अतिक्रमणांच्या, आणि तो दिसत देखील नाही। जर आपण इथे पाहिलं तर अशा पद्धतीने हा विठाबाई नारायणगावकर यांचा पुतळा आहे। सध्या त्यांच्या संदर्भात जो एक चित्रपट निघालेला आहे इटा, तो सध्या गाजतोय। त्याच्या नावावरून देखील अनेक मतांतर पाहायला मिळतात की इटा नव्हे तर विठा व्हायला हवं। आणि ही जी ओळख आहे विठाबाई नारायणगावकरांनी तमाशाची जी जगाला करून दिलेली आहे ती खऱ्या अर्थाने त्यांचा जो पुतळा आहे तो खरं तर भव्य दिव्य हवा, मात्र जो काही उभारलाय तो देखील अशा पद्धतीने अडगळीत पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी ज्या ठिकाणी आहे तिथं हा समोर पुणे नाशिक महामार्ग आहे आणि याच्या बाजूला अशा पद्धतीने हा जो पुतळा आहे तो झाकला गेलेला आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर विठाबाई नारायणगावकर यांची जी काही तमाशा कलेतली आपल्याला एकूणच जी काही प्रवासाची गती ती सगळी माहीत आहे। विठाबाई नारायणगावकर यांनी कशा पद्धतीने तमाशा हा सादर केला, त्यांना पुरस्कार देखील मिळाला। जे भारत पाकिस्तान युद्ध चालू होतं त्यावेळेस सैनिकांसाठी तिथे तमाशा देखील सीमेवर केला होता, ही सगळी ओळख सांगितली जाते। मात्र त्या विठाबाई नारायणगावकरांचाच पुतळा आज इथे अडगळीत सापडल्याचं एक चित्र आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता भविष्यात तरी हे चित्र बदलेल का हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, नारायण।